ही मेकशिफ्ट ही कंपनी जी आहे ना ती काय करते? तर मेकशिफ्ट सोशल एंटरप्राइज आहे. हा. आम्ही शिक्षण क्षेत्रात काम करतो. जर प्रोडक्शनच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर अभ्यासक्रमच आम्ही प्रोड्यूस करतो. त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर केरला गव्हर्मेंटचा एक इनोव्हेशन प्रोग्राम आहे, ज्याला यंग इनोव्हेटर्स प्रोग्राम म्हणतात. तर शाळेच्या विद्यार्थ्यांपासून ते शेवटी म्हणजे अगदी रिसर्च स्टुडंट्सपर्यंत प्रॉब्लेम सॉल्विंग आयडियाज, काहीतरी सामाजिक कुठलाही प्रॉब्लेम असू देत, कम्युनिटी प्रॉब्लेम असू देत किंवा काही टेक्नॉलॉजिकल प्रॉब्लेम असू देत, त्याच्यावरती काही सोल्युशन निर्माण करण्याचे त्यांचा प्रोग्राम आहे. त्यामध्ये मेकशिफ्ट डिझाईन थिंकिंगचं करिक्युलम बनवतं आणि त्यानंतर शिक्षकांना ते डिलिव्हर करतं. असं करून आम्ही 5-6 हजार मुलांपर्यंत तिथून पोचतो. आमचं काम असतं की अशा पद्धतीने अभ्यासक्रम बनवणं की जो जसाच्या तसा तिथे गेला पाहिजे. त्याच्यामधून मुलांना पूर्णपणे म्हणजे आम्ही जरी तिथे नसलो तरी पण जो शिक्षक शिकवतोय त्या शिक्षकाच्या माध्यमातून पूर्णपणे मुलांपर्यंत तो करिक्युलम गेला पाहिजे. मुलांनी त्यांच्या आयडियाजवरती काम केलं पाहिजे. असंच आम्ही टेक्नॉलॉजी म्हणा किंवा आर्ट इंटिग्रेशन म्हणा, बऱ्याचसे इंटिग्रेशन्स एज्युकेशनमध्ये आणायचं काम करतो. मला 1-2 अभ्यासक्रम सांगशील का गं? म्हणजे आम्हाला जरा कळायला सोपं जाईल. आपण असं म्हणूया की भूगोल आहे किंवा गणित आहे, विज्ञान आहे. याच्यामध्ये आपण टेक्नॉलॉजी किंवा प्रॉब्लेम सॉल्विंग, प्रॉब्लेम बेस्ड लर्निंग कसं आणू शकतो याच्यावरती आम्ही बरंच काम करतो. जेव्हा आम्ही ऑनलाईन कोविडच्या काळामध्ये वगैरे काम करायचो तेव्हा अगदी शिक्षकांना गुगल ड्राईव्ह कसा वापरायचा किंवा अगदी बेसिक टेक्नॉलॉजीचं ट्रेनिंग पण आम्ही दिलेलं आहे. मुलांसाठी त्यावेळी स्टोरी टेलिंग म्हणा किंवा त्यांना व्यक्त कसं होता येईल अशा पद्धतीचे कार्यक्रम केलेले आहेत, ज्याच्यामध्ये आम्ही आयडियाजवरती फोकस करतो. तर मुलांना नुसतं स्टोरी सांगता नाही आली पाहिजे, तर ती गोष्ट बनवायची कशी, विचार कसा करायचा, या सगळ्या मागचं हे सार आहे. म्हणजे मेकशिफ्ट जे काही करतं ते मुलांमध्ये विचार कसा करावा याच्यासाठी करतं. बरं, त्याला डिझाईन थिंकिंग म्हणतात का? डिझाईन थिंकिंग ही एक प्रॉब्लेम सॉल्विंगची मेथड आहे. आता कुठली पण समस्या आपल्या समोर आहे तर त्या समस्याला आपण सामोरं कसं जाणार, त्याच्यासाठी आपल्याकडे काही थॉट प्रोसेसेस असतात. काहीतरी आपण विचार करत असतो की अच्छा मी या प्रॉब्लेमचं असं असं सोल्युशन काढेल. बरोबर. त्याच्यामधली एक मेथड आहे ती डिझाईन थिंकिंग आहे. अच्छा, म्हणजे ती एक पद्धत आहे. हां, ती पद्धत शिकण्याची आणि शिकवण्याची. तुझ्याकडे येतो की शिकणं शिकवणं हा प्रोसेस काय असतो आणि हा प्रोसेस सगळ्यांसाठी सारखा असतो का? शिकणं शिकवणं ह्याची जी प्रक्रिया असते, प्रोसेस असते, ती प्रत्येकासाठी वेगळी असते, हे माझं मत आहे. शिकणं ही जी प्रक्रिया असते ती तुम्ही मुद्दाम करावी लागते असं नाही आहे. तुम्ही शिकवा, शिकवू नकात, मूल शिकत जातं. माझ्या बाबतीत अल्टिमेटली मी कनेक्टिंग डॉट्स या मेथडनी मी शिकत गेले. मला जे जे मिळालं ते मी शिकत गेले. कारण हे एक पक्कं होतं की शिकलेलं वाया कधीच जात नाही. ते तुमचं डोकं असतं जे ठरवतं की तुम्ही शिकलेल्या पोतडीतनं कधी काय बाहेर काढायचं आहे आणि कुठं अप्लाय करायचं आहे. तर मला वाटतं की जे आत्ता शर्वरी ही म्हटली की विचार करण्याची प्रक्रिया शिकवावी लागते, तर आपल्याला हे शिकवण्याची गरज आहे की आपण शिकलेलं नक्की कधी कुठे काय कसं वापरलं पाहिजे. माझ्या बाबतीत मी अनुभव हे माध्यम निवडलं. मला स्वतःला शिकवायचं होतं, त्यासाठी शिक्षण पद्धतीनं काही 20 वर्ष काम केलं. त्यानंतर मला शिकायचं आहे, त्यासाठी मी वेगवेगळे कामं करत गेले. कारण की माझ्यासाठी फायनान्शियली इंडिपेंडंट होणं गरजेचं होतं. त्यामुळे फक्त शिकत राहणं मी अफोर्ड करू शकत नव्हते. बरोबर. त्यामुळे मी ही वाट निवडली की मला शिकायचं आहे, जिथनं मला नोकरीही करता येईल. शिकण्यासाठी मी पुण्यातनं उठून गडचिरोलीला गेले. राजस्थानमध्ये मुली आहेत तर त्या कशा राहतात, काय करतात, तिथलं कल्चर काय आहे, हे मी मीडियाची विद्यार्थिनी असताना मीडिया कल्चर स्टडीज ह्या थिअरॉटिकल विषयातनं शिकले होते. पण ते खरंच काय आहे हे मला तिथं 6 महिने 8 महिने काम केल्यानंतर कळलं. तर ही माझ्या शिकण्याची प्रोसेस आहे. अशा अनुभवातून गेलेली तू जेव्हा मेकशिफ्टमध्ये कॉन्ट्रीब्यूट करतेस, अभ्यासक्रम बनवताना, तेव्हा त्याचा उपयोग कसा होतो? माझा मेकशिफ्टच्या आधीचा किंवा आजपर्यंतचा जो काही अनुभव आहे तो ऑन ग्राउंड कामाचा आहे. गडचिरोली असेल, राजस्थान असेल, भोपासोबतचं काम असेल,
तर थेट ग्राउंडवर उतरून मुलांसोबत, शिक्षकांसोबत किंवा त्या दारूमुक्तीच्या महिलांसोबत असं काम आहे. तर माझा ऑनग्राऊंडचा एक्सपिरियन्स आणि डिझाईन थिंकिंग किंवा इनोव्हेशन ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी खूप आजही थोड्या क्लिष्टच आहेत मी त्यांच्यासोबत काम करतानाही. सो ते सगळं थोडंसं मासिफाय करायला मी टीममध्ये मदत करते की दरवेळी एखादी कन्सेप्ट यांनी डिझाईन केली, करिक्युलम डिझाईन केल्यानंतर शर्वरी मला घेऊन बसते की आदिती हे तुला समजतंय का बघ. तर तिथं मग मी विचार करताना असं करते की ओके, हे आपल्या शिक्षकांना समजणार आहे का. जर हे मला जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना डिझाईन थिंकिंग ही कन्सेप्ट सांगायची आहे तर कोणती उदाहरणं वापरायला हवीत. तर मी एक दुवा असते या करिक्युलममधला आणि ग्राउंड रियालिटीमध्ये. डिझाईन थिंकिंग शिक्षकांना शिकवायचंय, मग तू एक उदाहरण घेऊन सांगू शकशील तुझी कॉन्ट्रीब्युशन? याआधी मी जे काम केलेलं ते मी राजस्थानच्या शिक्षकांसोबत केलं होतं, गडचिरोलीच्या शिक्षकांसोबत केलेलं, जळगाव, अहमदनगर, उस्मानाबाद इथल्या शिक्षकांसोबत काम केलेलं. तर शिक्षक भाषा वेगळी असली, कल्चर वेगळं असलं तरी शिक्षकांची, स्पेशली जर तुम्ही गव्हर्मेंटच्या शाळेमध्ये शिक्षक असाल तर ती तळमळ जी असते ना ती कॉमन असते. शाळेमध्ये आता शिक्षकांचे, सर्व शिक्षकांना इथल्या माहिती असतील की शिक्षकांचेही 2 प्रकार असतात. एक असतात ज्यांना खरंच काहीतरी करायचं असतं, म्हणजे ते नाही विचार करत, अगदी किती वाजले, काय वाजले, इलेक्शन ड्युटी आली हे न बघता मुलांचं भलं व्हावं ह्यासाठी जे काय करता येईल ते करतात. तशाच अनेक शिक्षकांना आम्ही पालघरमध्ये वगैरे भेटलो होतो. तर ते शिक्षक जे असतात त्या शिक्षकांना आपल्याला काही करता आलं, त्यांना जर आपण जे म्हणतोय ते कन्व्हिन्स झालं तर ते मुलापर्यंत 100% पोचतं. तो पॅटर्न बदलत नाही. आणि मग इतर शिक्षक असतात पण तो आपला आत्ताचा टार्गेट ग्रुपच नाही आहे असं समजून फक्त सकारात्मकतेकडे बघायचं असं ठरवून आम्ही गोष्टी डिझाईन करतो. मी आता फक्त एकच ॲड करते, याच प्रोसेसला डिझाईन थिंकिंग म्हणतात, ज्याचं सगळ्यात पहिली स्टेज आहे ती एम्पथी आहे. म्हणजे तुम्हाला कळणं हा माणूस कोण आहे ज्याच्यासाठी आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. बरोबर. आता शर्वरी मला सांग की तू इंजिनियर झालीस, मास्टर्स केलंस, मग तुला कॉर्पोरेट क्षेत्र, परदेशात जाणं असं सगळं आहे. बरेचशी मंडळी ताबडतोब डिग्री मिळाल्यावरती किंवा मिळवण्यासाठी परदेशात जातात. ते सगळं सोडून केरळमधले शिक्षक, ती मुलं, ह्या सगळ्या कामाकडे तू कशी काय वळलीस? मी खरं तर इंजिनियर आहे, पण मला असं फार लवकर लक्षात आलं की मी तेवढी चांगली इंजिनियर नाही आहे. आणि हे मी शिकले अनुभवातून. झालं असं की मेकर स्पेस नावाचा एक कॉन्सेप्ट असतो. स्पेस म्हणजे काय, जागा. आता ही जागा आहे जिथे आपण सगळेजण बसलोय, एक कार्यक्रम होतोय, पण समजून घ्या की इथे आपण एक लॅबचा सेटअप लावूयात, इथे काही मशीन्स ठेवूयात, 3D प्रिंटर आहे, लेझर कटर आहे, काही चांगले कम्प्युटर आणून ठेवूया, वूड वर्किंगचा सेटअप ठेवूया आणि लोक इकडे वेगळ्या वेगळ्या आयडियाजवरती काम करतायत. ठीक आहे, किती छान ते कम्युनिटी बनेल आणि किती छान कामं त्याच्यातून बाहेर पडतील. बरोबर आहे, कोणी आर्टिस्ट आहे, कोणी काय अजून काय करतंय, लोक स्केटबोर्ड बनवायचे, असं काही काही वेगळ्या वेगळ्या गोष्टींवरती लोकांनी काम केलं अशा स्पेसेसमध्ये. तर भारतातल्या ज्या पहिल्या मेकर स्पेसेस होत्या तिथे मी जॉब करायला लागले होते. बँगलोर आणि मुंबई अशा दोन्ही ठिकाणी मी जॉब केले तिथे. तर त्यामध्ये मला जेव्हा दिसलं की अरे या माणसाला इलेक्ट्रॉनिक्स माझ्यापेक्षा फार चांगलं समजतंय, बरोबर, या माणसाला बायोमेडिकल माझ्यापेक्षा खूप पटींनी जास्त समजतंय, तर मला लक्षात आलं की अरे मी कदाचित ना या माणसाशी बोलण्यात जास्त चांगली आहे. बरोबर. तर असं करता करता मी ती कम्युनिटी काय आहे हे समजायचा प्रयत्न केला. तुला कळलं की हे माझं आहे आणि हे माझ्या बाजूने महत्वाचं आहे आणि मी इथे कॉन्ट्रीब्यूट करू शकते. हो. पण त्यावेळेला तू जनरल इंजिनियरचा एक जो स्टिरियोटाईप आहे, एक जो आकृतीबंध आहे, तो तू तोडून जात होतीस. बरोबर. मग विरोध झाला का? भयंकर. म्हणजे माझ्या घरी हे समजतच नव्हतं की असा काही करिअर पाथ असू शकतो. माझे बाबा स्वतः इंजिनियर आहेत, आई टीचर आहे, फॅमिलीमधले खूप शिक्षक, म्हणजे माझा नवरा असेल किंवा कोणीही भयंकर शिकलेले लोक आहेत सगळे आसपास, आणि त्यांना असं वाटत होतं की अरे काय करते आयुष्यात. मला सुद्धा समजत नव्हतं की मी काय करते. पण नंतर मला कळालं की नाही, स्टेम एज्युकेशन किंवा एज्युकेशनमध्ये टेक्नॉलॉजी आणण्याचं काम
मुलांना अजून काही शिकवण्याचं काम, म्हणजे 21st सेंचुरी स्किल डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो, कौशल्य, 21व्या शतकातली कौशल्य, तर हे शिकवण्याचं काम, ह्याच्यासाठी एक अभ्यासक्रम जो लागतो ना, तर त्या अभ्यासक्रमाला म्हणतात करिक्युलम डिझाईन आणि प्रोग्राम मॅनेजमेंट, जे की अदिती करते आणि मीही केलेलं आहे पहिले. तर प्रोग्राम्स मॅनेज करणं हे पण कामच आहे. आणि ते किती महत्वाचं कळालं की हे परिवर्तन घडवून आणणारं, ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणणारं काम आहे. हे तुलाही हळूहळू कळत गेलं आणि मग इतरांनाही अजून कळत असेल कदाचित. अजून कळत, अजून कळण्याची प्रोसेस ते चालू आहे. पण आता कळालं, आता कळालं. अदिती, एका बाजूने ना, मगाशी तुझ्या बायोडेटामध्ये मी म्हणालो ना की ही गडचिरोलीतही काम करत होती, राजस्थानमध्येही, मग भोपामध्येही, मग भाडीपामध्ये सुद्धा, मग स्वयंमध्ये सुद्धा. तर असे जेव्हा ना विविधांगी अनुभव घेणारी माणसं असतात, त्यांच्यावरती ना हे फार सैरभैर आहेत, कुठेच टिकत नाहीत. असं कुठे नाही टिकलं तर ह्यांच्या हातून काय होणार, अशी शाबासकी दिली जाते. हो, अगदीच. तर तशी तुला मिळाली का? मी एखाद्या ठिकाणी का काम करतीये ह्याचं माझ्याकडे प्रोज आणि कॉन्सचं लिस्टिंग आहे. म्हणजे हे वाटताना खूप, माझा पर्सनॅलिटी ट्रेट पण तसा आहे की मी ते दाखवताना खूप इम्पल्सिव्ह दाखवते, पण मी गडचिरोलीला जाण्यास मागे माझे प्रोफेशनल काय फायदे तोटे आहेत, माझे पर्सनल काय फायदे तोटे, हे मी डायरीत नोट डाऊन केलं होतं. म्हणजे मी इंटरव्ह्यूसाठी गडचिरोलीला जावं का, त्यांनी ऑफलाईन इंटरव्ह्यूला बोलवले तर जावं की नाही जावं, ह्याबद्दल मी माझ्या डिपार्टमेंटचे माझे जे काही रिसर्च गाईड होते त्यांच्याशी मी बोलले होते. आणि मग ते म्हटले की तू ड्रेस घेण्यासाठी 1800 रुपये असेच घालवले असते ना, समजून जायचं इंटरव्ह्यूत नाही पास झाली, आपण 2 ड्रेस घेतले, जायचं तिकीट यायचं तिकीट काढून ठेव, असं करत ते झालं. पण त्यानंतर प्रत्येक गोष्टीतनं माझी प्रोफेशनल आणि पर्सनल डेव्हलपमेंट होतीये की नाही हे मी चेक करत गेले. आणि जेव्हा मी ॲडव्हर्टायझिंग ट्राय केलं, म्हणजे असं झालं की आता बास झालं, आपण जे शिकलो आहे ते आपण फारसं वापरत नाही आहोत, किंवा गडचिरोलीत 1.5 वर्ष राहून आपल्याला मीडिया किती पुढं गेला हे नाही कळलं आहे. म्हणून मी वर्षभर ॲडव्हर्टायझिंगमध्ये करून बघितलं, पण गडचिरोलीत जे दिवस रात्र काम केलेलं आणि इथं 9 ते 5 फक्त कॉपी लिहिणं, म्हणजे एका अर्थानं घराला घरपण देणारी माणसं हे लिहायचं, ते वाटताना कितीही क्रिएटिव्ह वाटलं तरी माझ्यासारख्या धडपड्या मुलीसाठी ते कामच नव्हतं. म्हणजे मला गिल्ट यायचं की आपण पगार कसला घेतोय, की मी ज्यात माझी एनर्जी लागत नाही आहे. तर मग अशा सगळ्या प्रोसेसेसमधनं मग मी कोविडमध्ये विचार करत होते की आता करायचं काय. मग तेव्हा कोविडनी रियालिटी चेक दिला की आज आपण जिवंत आहोत, उद्या असो की नाही माहीत नाही, 40शी दिसणारे की नाही माहीत नाही, जोपर्यंत हातपाय धडधाकट आहेत तोपर्यंत जाऊन कामं करून घ्या. मग मी वोपामध्ये जॉईन झाले. मग 2-1 हजार शिक्षकांना आम्ही ट्रेनिंग दिलं. त्यात पण शिक्षकांना आम्ही शिकवायचं कसं हे नाही शिकवलं, डिजिटल टूल्स शिकवण्यासाठी कशी वापरा ह्याचं ट्रेनिंग आम्ही देत होतो, ज्यामध्ये शिक्षकांना व्हिडिओ कसे बनवायचे. मग व्हिडिओ कसा बनवायचा म्हणजे कॅमेरा लावून उभं राहा असं नाही, खूप साध्या गोष्टी आहेत ज्या मी मीडियामध्ये शिकले, की उभं राहताना कसं होतं पटकन कॉन्शियसली आपण उभं राहतो आणि मग नंतर रिग्रेट होतो की अरे माझ्या केसाची एक बट उडतच राहिली आहे किंवा बटनाची नीट बटणं नाही लागली आहेत. मग ह्या सगळ्या गोष्टी करायला लावल्या. उर्दू माध्यमाच्या शिक्षिकांचं, फक्त शिक्षिकांचं आम्ही वेगळं ट्रेनिंग घेतलं होतं, कारण की एकतर उर्दू माध्यम आणि मग त्यामध्ये त्या शिक्षिका, त्या म्हणजे त्यामुळे ऑलरेडी त्यांना तसं त्यांचं मत मांडण्याची संधी कमी मिळायची. मग त्यांचं पुरुष आणि स्त्रियांचं एकत्र ट्रेनिंग घेतलं तर त्या खुलायच्या नाहीत फारशा, तर मग त्यांचं वेगळं ट्रेनिंग. मग कॅमेरासमोर उभं राहिल्यानंतर कॉन्शियस होऊ नकात यासाठी आम्ही त्यांना सांगायचो की कॅमेराकडे पाठ करा, 4-5 उड्या मारा, म्हणजे तुम्ही रिलॅक्स व्हाल. आता कॅमेरा फेस करा आणि तुम्हाला जे शिकवायचं आहे ते शिकवा. सो तुम्ही वर्गात जे 50 मुलांपर्यंत जी कन्सेप्ट एक्सलंटली शिकवू शकताय ती या टूल्समुळे. आज अहमदनगरचा स्कॉलरशिपचा शिक्षक, अहमदनगरमध्ये स्कॉलरशिपचे खूप मुलं लागतात, तर तिथल्या शिक्षकांनी शिकवलेलं एखादी कन्सेप्ट गडचिरोलीचा मुलगा पण बघू शकतो, कारण मीडिया कम्युनिकेशन ही टूल्स आहेत आणि ते चांगली पद्धत तिथपर्यंत गेली पाहिजे. असं सगळं ते कॉमन होतं. बघा, आता मला एक असं कळतंय की तुम्ही दोघीही आणि तुमची संस्था हे शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये तंत्रज्ञान वेगवेगळ्या पद्धतीने आणायचा प्रयत्न करताय, की जेणेकरून शिक्षण हे
अधिक एका बाजूने आनंददायी पण व्हावं आणि दुसऱ्या बाजूने शिकण्याच्या क्रियेला प्रक्रियेला एक पाठबळ पण मिळत जावं. ठीक आहे. मग ही टेक्नॉलॉजी जसं तू आत्ता सांगितलीस, ही टेक्नॉलॉजी तू व्हिडिओ टेक्नॉलॉजी वापरलीस, कोणकोणती टेक्नॉलॉजी तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये वापरता आहात? एक तर आहे आपलं नॉर्मल कॉन्सेप्ट जर का समजून द्यायचं आहे मुलांना, तर एका पद्धतीची तुम्ही टेक्नॉलॉजी वापरू शकता ज्याला म्हणतात सबस्टिट्यूशनसाठी टेक्नॉलॉजी. म्हणजे आता आपण जर का कंपोस्ट बॉक्समध्ये कोण आपण कसं कोनमापक असतं की नाही, हां, तर ते आपण जर का एका डिजिटल टूलनी रिप्लेस केलं, म्हणजे ऑनलाईन कोण मापक टाकलं, तर ती एक सबस्टिट्यूशनची टेक्नॉलॉजी होऊन गेली. बरं. तर अशा कॉन्सेप्ट समजवण्यासाठीच्या काही टेक्नॉलॉजीज आहेत. दुसरी टेक्नॉलॉजी आहे की जी एनेबल करते, जसं गुगल मीट असेल, झूम असेल किंवा आपलं यूट्यूब आहे, अशी एनेबल करण्याची टेक्नॉलॉजी आहे. बरोबर. परत एका टाईपची टेक्नॉलॉजी आहे जिथे आपण मुलांच्या हायर ऑर्डर थिंकिंग स्किल्स, म्हणजे की आता मुलांना कॉन्सेप्ट समजावून दिलेला आहे, आता या कॉन्सेप्टचा यूज कसा करायचा, बरोबर, तर इथे तुम्ही प्रयोग करू शकता, इथे मुलांना प्रॉब्लेम्स देऊ शकता. ॲक्च्युली जवळपासच्या एरियाजमधून नोट डाऊन केलेले तुम्ही प्रश्न मुलांना सांगू शकता की आता हे तू कसं करशील. तर तिथे एका टाईपची टेक्नॉलॉजी जे की मी म्हटलं मेकर लॅबमधून येते आहे, किंवा इथे आपल्याकडे काही इन्स्ट्रुमेंट्स आहे, इलेक्ट्रॉनिक्स असेल किंवा काही सॉफ्टवेअर्स असतील 3D डिझाईनचे किंवा इलेक्ट्रॉनिक्स बेस्ड सॉफ्टवेअर. मग जर का काही मॉडेल्स बनवायचे आहेत मुलांना, तर त्याच्यासाठी पण तुम्ही पहिले ऑनलाईन मॉडेल बनवा, मग तुम्ही फिजिकल मॉडेल बनवा, अशा टाईपची टेक्नॉलॉजी यूज होते ॲप्लिकेशनमध्ये, प्रॉब्लेम सॉल्व्हिंगमध्ये. ठीक आहे. तर आता ह्याच्यासाठी मेकशिफ्ट काय करतं, तर हेल्प करतं ती लॅब सेटअप करण्यासाठी आणि लॅब फंक्शनल ठेवण्यासाठी. दुसरी एक संकल्पना यासारख्या ह्याच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत की एक मेकर बॉक्स नावाची गोष्ट. अशा बऱ्याचशा जागा आहेत जिथे लॅब पोहोचूच नाही शकत, तर त्यासाठी आता आम्ही काही मटेरियल एका छोट्याशा किटमध्ये देतो आणि त्याच्यासोबत ॲक्टिव्हिटीज देतो आहोत मुलांसाठी, ज्या अभ्यासक्रमाशी लिंक्ड आहेत. आणि मुलांनी जर का त्या ॲक्टिव्हिटीज परफॉर्म केल्या तर त्यांना कॉन्सेप्ट पण समजेल, तो अप्लाय पण होईल मटेरियलच्या माध्यमातून. म्हणजे माझं टीसमध्ये स्पेशलायझेशन होतं मटेरियल्स डिझाईन. तर मग मटेरियल कसे वापरावेत, कन्स्ट्रक्टिव्हिजम म्हणून एक टर्म असते जिथे की मुलं अनुभव घेतात आणि त्याच्यानंतर त्यांना अनुभवावरती रिफ्लेक्ट करतायत आणि मग ते शिकतायत. बरोबर. ते मटेरियल वापरून मुलं कसं शिकले पाहिजेत, कुठले कॉन्सेप्ट मुलांना कसे कळले पाहिजे, ते कॉन्सेप्ट अप्लाय कसे केले पाहिजेत, ही एका टाईपची टेक्नॉलॉजी झाली. मग त्यानंतर अजून टेक्नॉलॉजीज येतात, जसं आजकाल पायथन आणि कोडिंग आणि बऱ्याच काही काही टेक्नॉलॉजीज आहेत. बरोबर. तिथे मुलांचं लॉजिक बिल्ड होतं. मग तिकडे मुलं ॲनालाइज करायला शिकतात, इव्हॅल्युएट करायला शिकतात. टेक्निकल टर्म्समध्ये म्हणायचं झालं तर कम्प्युटेशनल थिंकिंग आणि लॉजिक बिल्ड करण्यासाठी, मॅथमॅटिकल थिंकिंग बिल्ड करण्यासाठी. आता ह्याच्या वरच्या लेव्हलला जर का आपण गेलो, समजा आता पॉप्युलेशनचा डेटा आहे, ठीक आहे, आपल्याला हे मुलांना समजावून द्यायचं आहे की पुढच्या काही वर्षांमध्ये भारताची आणि देशाची पॉप्युलेशन, म्हणजे बाकी देशांची पॉप्युलेशन कशी चेंज होते, 50 वर्षाचं शिकवायचं आहे ते. ठीक आहे. आता हे जर का फळ्यावरती काढून दाखवलं तर अवघड होईल. बरोबर. तर आपण काय करायचं की एक इंजिनियर आहे जो हे हेल्प करतोय कोड करण्यासाठी. ठीक आहे. आपण डेटा सेट्स ऑनलाईन घ्यायचे, पायथनचा कोड लिहायचा आणि मुलं डेटा व्हिज्युअलाइज करतील. मग ते ग्राफ्स आणि ह्याच्या बाबतीमधून ते व्हिज्युअलायझेशन एक झालं. त्याच्यानंतरचा सगळ्यात मला इंटरेस्टिंग वाटणारा एक लेयर असतो की जिथे आपण पोचू शकत नाही, जिथे शिक्षक नाही पोचू शकत, जिथे मुलं नाही पोचू शकत, अशा काही गोष्टी. आता समजा मला रोमन सिव्हिलायझेशनबद्दल मुलांना शिकवायचं झालं, मी कसं शिकवणार? तर आपल्याकडे मॉडेल्स वगैरे असतात, पुस्तकात सगळं ज्ञान लिहिलेलं असतं, पण जोपर्यंत ते दिसत नाही आहे ना, तोपर्यंत त्याचा प्रभाव तितकासा पडेल असं सांगता येत नाही. तर यासाठी आपल्याकडे वेगळे वेगळे टूल्स असतात. जसं की आता म्युझियम आहे तर त्याचा 360 डिग्री व्हिडिओ घेतला. VR व्हर्च्युअल रियालिटी नावाची टेक्नॉलॉजी आहे, ऑगमेंटेड रियालिटी नावाची टेक्नॉलॉजी आहे. तर याचं आपण जर मॉडेल्स बनवले, हे काही सॉफ्टवेअर्स फ्रीमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत.
तर याचे मॉडेल्स बनवले आणि त्या मॉडेल्सच्या दृष्टीने शिकवलं तर मुलांना खूप चांगलं कळतं, ते एक्सप्लोर पण करतात कारण ते तिथे स्वतः जाऊ शकत नाही, त्यामुळे या मॉडेल्सला एक्सप्लोर करून मुलं शिकतात. हां, आता मला सांग, म्हणजे अशा टेक्नॉलॉजीबद्दल प्रश्न जेव्हा आपण विचारतो तेव्हा आपण आत्ताच्या काळामध्ये AI पर्यंत येऊन पोहोचतो. बरोबर. हां, तर मग या AIचा शिक्षणावरती, आयुष्यावरती काय परिणाम होईल असं वाटतं तुला? AIचा परिणाम खरंच खूप मोठा आहे. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. इंटेलिजन्स. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय, तर नुसतं कृत्रिम बुद्धिमत्ता समजून आपल्याला चालणार नाही. ते नेमकं काय असतं, ते कुठे कुठे आहे ते समजून घेतलं पाहिजे पहिले आपल्याला. तर आता विचार करा, माणूस कुठलेही डिसिजन घेण्यासाठी विचार करतो, बरोबर. आता इथे कोणाला बोलवायचं आहे ह्याचा तुम्ही सगळ्यांनी बसून विचार केला असेल, बरोबर, आणि त्याच्यातून आमची नावं आली असतील. आता हेच जर का समजा सगळे डेटा अवेलेबल आहे, त्यानंतर आता तुम्हाला पुढचा वेध करायचा आहे, तुम्ही AI ला विचारलं, एक मॉडेल बनवून पहिलेचे सगळे डेटा सेट लावून विचारलं, आता मला सांगा पुढच्या वेधला मी कोणाकोणाला बोलवू. AI उत्तर देईल ना, म्हणजे तुमचं काम कमी झालं ना इथे. हो ना. वा वा वा. मग आता काल आम्ही असंच बोलत होतो AI बद्दलच. तर आता काय होतं ना, माणूस आता 4 जण आम्ही डायरेक्ट बसून झिरोपासून कधीच विचार नाही करत. आम्ही काय करतो, पहिले ऑनलाईन जातो, पहिले काही विचार घेऊन येतो, AI वापरतो, ChatGPT सारखे टूल वापरतो, एक बेसिक लेवलचा विचार घेऊन येतो, त्यानंतर माणूस विचार करतो त्याच्यावरती, बरोबर. त्याच्यामुळे काम तर कमी होतंय, माणसं पण कमी लागतायत. आता हे होतंय आणि हे खरंच होतंय, कारण आता बघा आर्ट असतात, ग्राफिक डिझायनर वगैरे जे आर्ट बनवतात, ऑलरेडी इतका डेटा ऑनलाईन अवेलेबल आहे. तर आता मशीनमध्ये तो डेटा टाकला, किती वेळ लागतो नवीन इमेज जनरेट व्हायला? काहीच नाही. तर आता ह्याचं आत्ता इनिशियल स्टेज आहे, आत्ता जस्ट ते चालू होतंय, पण पुढच्या 5 वर्षामध्ये अफाट पोचलेलं असेल. आणि याचा परिणाम हा होणार आहे की जॉब्स, वेगळ्या टाईपचे जॉब्स येतील, कमी लोकांना ते जॉब्स ॲक्सेसेबल राहतील. त्यानंतर पण कसं माहिती आहे का, की आपल्याला घाबरून चालणार नाही आहे इथे. हे आलेलं आहे, हे ॲक्सेप्ट करणं. कोडिंग आलेलं आहे, AI आलेलं आहे, टेक्नॉलॉजी आली आहे. आता बघा स्मार्टफोन आपल्याकडे किती दिवस झाले आला आहे. मी कॉलेजमध्ये असताना कुठे होता स्मार्टफोन? नव्हता ना. तर आता आपण स्मार्टफोन शिवाय जगणं हे करू शकतो का? नाही. आपल्याला पाहिजे ती गोष्ट. तर टेक्नॉलॉजी आपल्या यूजसाठी आलेली आहे, आपल्या वापरासाठी, आपलं जीवन सुखकर करण्यासाठी आली आहे, हे आपल्याला मानून चाललं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर ती टेक्नॉलॉजी वापरायची कशी हे आपल्याला ठरवायचं आहे. याचं मुलांना शिक्षण देणं गरजेचं आहे, याचं आपणही शिक्षण घेणं गरजेचं आहे, नाहीतर ती चुकीच्या मार्गाने वापरल्या जाऊ शकते. अगदी खरं आहे. पण बरोबर मार्गाने वापरायची असेल तर भरपूर काही, म्हणजे माणूस आणि टेक्नॉलॉजी आता मित्र बनून काम कसं करणार याच्यावरती आपण विचार केला. आणि हा तर मला वाटतं मूलभूत शिक्षणाचाच प्रश्न पुन्हा एकदा आलेला आहे. हे उज्ज्वल भारताचं जे स्वप्न आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय भर घाला? उद्याचे जे सिटिझन्स असतील ते आत्ताचे लहान मुलं आहेत, तर ही व्यक्ती, लहान मूल हे कसं दिसलं पाहिजे उद्या जाऊन. म्हणजे मी एक एज्युकेटर म्हणून तो पर्स्पेक्टिव्ह जर का ॲड केला तर मला वाटतं की सगळ्यात पहिले सेल्फ अवेअर असले पाहिजे, मी काय आहे हे कळलं पाहिजे. क्रिएटिव्हिटी, क्रिटिकल थिंकिंग हा पार्ट भयंकर गरजेचा आहे. तर आपल्याला प्रश्न काय विचारायचे हे कळलं पाहिजे, कुठे विचारायचे हे कळलं पाहिजे. त्यानंतर स्वतःचे डिसिजन स्वतः घेणं हे अतिशय इम्पॉर्टंट आहे, जे की बऱ्याच जणांना ना ती संधी मिळते आणि जे रेग्युलर शिक्षण पद्धतीने आमच्यासारखेच शिकलेले असतात त्यांना ते कधीही अनुभवायलाही मिळत नाही. आता तिशीमध्ये येऊन तुम्ही स्वतःचे डिसिजन स्वतः घेता, पण ते त्या वयाला ते आलं पाहिजे. आपल्याकडे भारतामध्ये अफाट समस्या आहेत, त्या समस्या सोडवण्यासाठी मुलांनी, म्हणजे उद्याच्या मुलांनी काहीतरी केलं पाहिजे, मला असं हे वाटतं. त्यासाठी तुमच्या 21st सेंचुरी स्किल्स म्हणजे क्रिएटिव्हिटी, क्रिटिकल थिंकिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग आणि डिसिजन मेकिंग हे तयार असलं पाहिजे. मी अशा पद्धतीने बघते. आणि जर का उद्याचा सिटिझन मला बघायचा आहे तर मी हे म्हणेन की पहिले
तुम्ही तुमच्यासाठी काहीतरी करा, देशासाठी तुम्ही करालच, देशासाठी पण काहीतरी करा, पण एक पर्पज, कुठेतरी एक पर्पज पाहिजे तुमच्या कामामध्ये. तुम्ही का करताय, कुठलीही गोष्ट का करताय हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. छान, खूपच मुद्देसूद सांगितलंस. तुझ्याकडे येतो. मला हे वाटतं की ज्याच्याकडे नॉलेजचा ॲक्सेस आहे तो माणूस खूप फास्ट पुढं जातोय, तो मुलगा खूप फास्ट पुढं जातोय. पण ज्याला कम्प्युटरच वापरता येत नाही, किंवा 2016मध्ये जेव्हा माझ्या हातात 3G स्मार्टफोन होता, आम्ही ज्यावरती इंस्टाग्रामपर्यंत गोष्टी वापरत होतो, त्यावेळेला माझ्या राजस्थानमधल्या हॉस्टेलच्या आश्रमशाळांमधल्या मुली 2 रुपये देऊन पेनड्राईव्हवरती गाणी भरून आणत होत्या गावात एखाद्या सायबर कॅफेमध्ये जाऊन. तर ती दरी तेव्हा होती. कोविडनंतर ती दरी खूप जास्त वाढलेली आहे. काही प्रमाणात टेक्नॉलॉजी हातात आली आहे, पण ती दरी आहे. तर मला वाटतं की एका दुसऱ्यांनी पुढं येण्यापेक्षा कम्युनिटी लेवलला आपण ती दरी कशी कमी करू शकू यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे उज्ज्वल भारत हा उज्ज्वल भारत होईल, उज्ज्वल इंडिया नाही होणार. आणि सगळेच त्या उज्ज्वल भारताचा भाग असतील. आणि शिक्षण जास्तीत जास्त म्हणजे AIचं समर्थन आम्ही करतो, कारण आम्ही शिक्षणाला रोजगाराभिमुख त्याचा मार्ग म्हणून बघतो. आजकाल काय म्हणजे आमच्या पिढीपर्यंत काय झालं, ग्रॅज्युएशन केलं, इंजिनिअरिंग केलं, त्यानंतर पोटापाण्यासाठी जे काय लागतं ते आम्ही शिकायला लागलो. मग आपल्याला कौशल्य भारत, कुशल भारत लागतो, किंवा ITI लागतं, किंवा डिझायनिंग, डिजिटल मार्केटिंग ह्याचे कोर्सेस लागतात. कारण आमच्या शिक्षण पद्धतीनं आम्हाला रोजगाराच्या संधी थेट मिळाव्यात असं काही शिकवलंच नाही. किंवा त्याचा कथार्सिस आम्हाला करायला लागला की ओके, मी मराठी शिकली आहे आयुष्यात, मी पॉलिटिकल सायन्स शिकली आहे, तर त्याचा वापर मी कसा करायचा. मग मला बोलणं चांगलं यायला हवं, तर मग मी कुठंतरी जाऊन जर्नलिस्ट होऊ शकते आणि माझं पॉलिटिकल सायन्स वापरू शकते. जर टेक्नॉलॉजी पुढं गेली आहे तर आज 5वीतल्या मुलालाच कळतं की आपल्याला भविष्यात जाऊन काय करायचं आहे. तर ते प्रत्येक 5वीतल्या मुलाला कळायला हवं. आणि खऱ्या अर्थानं डिजिटायझेशन, टेक्नॉलॉजी, संधी याचं डेमोक्रेटायझेशन व्हायला हवं. तर 10 वर्षानंतरचा भारत खऱ्या अर्थानं उज्ज्वल असेल. क्या बात. मला वाटतं हा विचार अतिशय छान मांडला गेलेला आहे की सोयी सवलती, तंत्रज्ञान, शिक्षण या सगळ्यांचं सार्वत्रिकीकरण झाल्याशिवाय एक देश म्हणून, एक संस्कृती म्हणून आपण पुढे जाणार नाही. एका बाजूला विद्यार्थ्यामध्ये असणारी एक खासियत आहे, एक युनिकनेस आहे, त्यालाही आपल्याला उत्तेजन द्यायचं आहे. आणि दुसऱ्या बाजूला असे सगळेच आहेत ज्यांच्यामधला युनिकनेस त्यांना सापडलेला नाही आहे, तो त्यांना सापडून द्यायला मदत करायची आहे. मला वाटतं हे जर आपण सगळेजण करू शकलो तर उज्ज्वल उद्यासाठीचा एक शाश्वत विकास होऊ शकेल. आणि तो करण्यासाठी वेगळ्या वाटांवरती जाणाऱ्या तरुण तरुणींच्या मागे आपण सगळ्यांनी उभं राहणं खूप आवश्यक आहे.